हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण शेतामध्ये जाण्याआधी आपल्या घरामागे जे आंब्याचं झाड आहे हे बघू शकता, केशर आंब्याचं आहे आणि तालीवरती असल्यामुळे ते आंबे खूप चांगले असतात आणि भरपूर मोठं आहे. त्याला थोडंसं पाणी द्यायचं काम चालू आहे, कारण की आता उन्हाची तीव्रता वाढलेली आहे आणि जमिनीची वॉटर लेवल आहे ते पण खूप खाली गेलेलं आहे. त्यासाठी इकडे बघू शकता आपल्या बोरचं पाणी डायरेक्टली आपण सोडलेलं आहे आणि ह्याचं आळं छोटं असल्यामुळे आपण ह्याला खाली तर पाणी तालीमध्ये साठवतो, कारण ह्याच्या मुळ्या जे असतात ते खाली इथं पसरलेले असतात. त्याच्यामुळं आपण अशा पद्धतीने पाणी इथं सोडलेलं आहे. तर थोडं याला इन्फेक्शन पण झालेलं आहे, जे की खोड आळी लागलेली होती. त्याला आपण कीटकनाशक घालून घेतलेलं आहे. त्याच्यानं काय होईल तर ती आळी असते आतमधली ते म्हणजे मरून जाईल आणि त्याच्यानंतर हे जे खोड आहे आपलं ते वाचलं जाईल. तर पाणी चालू आहे, इकडं लाईट गेली होती, आता लाईट पुन्हा आलेलं आहे. तर ते पाणी चालू असताना आपण इकडं बघू शकताय थोडंसं पुस्तक रीड करतोय आणि मी तुम्हाला पुस्तकामध्ये पहिल्याच पॅरेग्राफमध्ये पहिल्याच पानावरती आहे ते तुम्हाला मी वाचून दाखवतो. तर इथं बघू शकताय समोर 0 to 1 नावाचं पुस्तक आहे आणि पहिला पॅरेग्राफ तुम्ही इथं पॉज करून वाचू शकता. Every moment in business happens only once. The next Bill Gates will not build an operating system. म्हणजे ह्यांना काय म्हणायचं थोडक्यात, तुम्ही पॉज करून वाचला असेल आय होप. तर कॉपी करायला खूप सोपं आहे, म्हणजे एखादं कोण सक्सेसफुल झालं आयुष्यामध्ये तर त्याच्यानुसार आपला पाथ ठरवणं आणि त्याचं कॉपी करणं खूप सोपं आहे, पण त्याच्यासारखं आपण बनवू शकत नाही. त्याच्यामुळे युनिक वेनी काय आपल्याला करता येईल, आपला स्वतःचा नवीन पाथ तयार करा आणि त्याच्यावरती काम करा. त्याच्यामध्ये काम करण्यामध्ये खूप मजा आहे, कारण की ज्या नवीन आव्हाने आपल्याला येणार आहे त्याला फेस करून पुढे जाण्यात आणि जे आपण यश मिळवणार आहे ते खरंच वेगळं आहे. त्याच्यामुळे तुमचं एक स्वप्न ठरवा, त्याचा पाथ तयार करा आणि करत राहा. एका दिवसात काय आपल्याला यश मिळणार नाही, पण ते अवश्य आपण करत कन्सिस्टंट राहिलं तर ते एक ना एक दिवस आपल्याला नक्कीच मिळणार आहे. त्याच्यामुळे करत राहायचं. आणि पुस्तक भारी आहे, तुम्ही बघू शकताय. तर अवश्य तुम्हाला पाहिजे असेल तर मी त्याची वेबसाईट इथं खाली डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतो, त्याच्यावरून तुम्ही ऑर्डर करू शकता. मी सर्चिंग चालू आहे, त्याच्यावरती आपला डिटेलमध्ये व्हिडिओ येईलच. त्यासाठी तुम्ही चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. हे गाईज, तर बाकीचे जे टास्क होत्या, रिडिंग असेल, बाकी थोडं सर्चिंग असेल, ते करून आपण आपल्या फार्ममध्ये आलो आहे. आणि फार्ममध्ये आल्या एंट्री पॉईंटला आपण इथं जे लसूण लावलं होतं तो एकदम चांगल्या पद्धतीने उगवलेला आहे, तुम्हाला दिसत असेल. त्याबरोबर इथं पण भाजी आपण लावून घेतलेली आहे आणि इकडं थोडा लसूण आहे जो की आपण पूर्णपणे हे घरी खाण्यासाठी वापरतो. तो चांगल्या पद्धतीने उगवून आलेला आहे. आणि इकडं बघू शकता आपला आंब्याचा प्लॉट आहे, जो की हरभरा आंतरपीक केलं होतं आपण त्याच्यामध्ये आणि त्याला आता फुलं एकदम व्यवस्थित लागलेली आहेत. आपण एकदा ह्याला पाणी देऊन घेतलेलं होतं आणि आता बघू शकता हरभरे पण लागलेले आहेत इथं, तुम्हाला दिसत असेल. आणि त्याचबरोबर फुलांचं पण प्रमाण चांगलं आहे. अजून लागत आहेत, पूर्णपणे लागलेले नाहीत, म्हणजे लागायला अजून बारीक काळे आहेत, काय काय हरभरे लागलेले आहेत. तर इन प्रोसेसमध्ये आहे आणि चांगल्या पद्धतीने वाढतोय तो. आणि हाईट पण म्हणल्याप्रमाणे त्याची चांगली दिसते जमिनीपासून, कारण की बघू शकता आता हाईट एकदम चांगल्या पद्धतीने वाढते. आणि आपल्या आंब्याला अजून जो मोहर यायला पाहिजे होता तो काय आलेला नाही, कारण की पूर्णपणे हे सेंद्रिय आहे आपलं. ह्याला आपण कोणतेही म्हणजे ते कल्टर घालतात ना, जे की लवकर आंबे येण्यासाठी, ते आपण वापरत नाही. त्यामुळे मे बी थोडा लेट होईल, पण जो आंबा येईल तो पूर्णपणे सेंद्रिय असणार आहे. आणि त्याच्यासोबत आपली द्राक्षाची बाग आहे, काल बघितलं तुम्ही, त्याच्यावरती स्प्रे घ्यायला चालू होतं. आणि GAचा स्प्रे होता, कारण की शेड्यूलमधले असतात स्प्रे ते. आणि हे जे तुम्हाला दिसतंय हे घड दाट झालेलं आहे, तर आपल्याला ह्याला पातळ करून घ्यायचं आहे, जे की त्याला थिनिंग म्हणतात, कात्रीनं करतात ते. जे की बेसिक त्याच्या आधी आपण केले होते, ते झाड हलवून असेल, चोळून असेल घड, त्याच्यानं जास्त थिनिंग होत नाही. पण जे कात्रीनं थिनिंग करतात ते एकदम प्रॉपर होतं आणि घड मोकळा होतो. जेवढा घड मोकळा असेल तेवढा तो घड ची साईज वाढते आणि मण्याची जी साईज आहे ती एकदम चांगली होते. म्हणजे जेवढं घड सुटसुटीत असेल तेवढं तो चांगला असतो. जसं की हे बघू शकता तुम्ही फॉर एक्झाम्पल. बाकी इकडं बघू शकताय हे घड एकदम चांगले आहेत, जे की दाट असले की ते चांगले वाढत नाहीत. आणि बाय चान्स जर ते पिकले आणि त्याच्या वेळेस जर पाऊस आला तर पाणी त्याच्यामध्ये साठून राहतं आणि त्याच्यामुळं घड नासून जातात. ते पण एक आपल्याला त्याचा लॉस आहे. त्याच्यामुळं आपण त्याला सुटसुटीत करायचं बघतो. आणि इकडं तुम्हाला डिफरन्स जाणवत असेल, आपला पहिला प्लॉट आहे इकडं
आणि दुसरा प्लॉट बघू शकता आता फ्लॉवरिंगमधून जस्टच बाहेर पडलेला आहे आणि थोडेफार जे घड आहेत ते अजून फ्लॉवरिंगमध्ये आहेत, पण 90% फ्लॉवरिंगच्या बाहेर आलेला आहे. आणि हा पहिला प्लॉट आपला, हा डिफरन्स आहे आपला, इकडं दुसरा इकडं पहिला आहे. आणि हे तालीवरचे आहेत आपले आंबे, जे की त्यांना आता चांगल्या पद्धतीने मोहर असेल तो लागलेला आहे, बघू शकता तुम्ही. बाकी एकदम चांगल्या पद्धतीने लागतोय. जे आपण आंब्याची बाग लावलेली आहे त्याला काही अजून आलेलं नाही. आय होप की या महिन्यामध्ये तो यायला पाहिजे, कारण की डिसेंबर जानेवारीमध्ये साधारणतः मोहर येतात. तर बघू, आपण वेट करतोयच. त्याचबरोबर जे आपण कांद्यावरती तणनाशक फवारून घेतलं होतं त्याच्यामधलं आता ते गवत खुरपून घेण्यासाठी लेबर आलेलं आहे आपल्या इकडं, जे की त्यांचा आता लंच टाईम आहे. ब्रेक झाल्यानंतर ते कंटिन्यू करतील. तर ते गवत काढून घेत आहेत. आणि इकडं बघू शकता तुम्ही, तिथं त्यांची गाडी आहे आणि मधलं थोडं गवत काढण्याचं काम चालू आहे. जे की पहिला प्लॉट इकडं आहे आणि दुसरा प्लॉट त्या शेजारी आहे. त्या दुसऱ्या प्लॉटमध्ये ते काम करत आहेत. आणि हे रान आपण ऊसासाठी नीट करून घेतो आहे, जे की कोणतं वाण लावणार आहे ऊसाचं आपण ते हळूहळू कळेलच, कारण की पूर्ण त्याचा प्रोसेसचा व्हिडिओ आपण यूट्यूब चॅनलवरती घेऊन येणार आहे. कारण की बरेच असे लोक असतात त्यांना माहीत नसतं की शेतीमध्ये कसं काय घडतं. त्यासाठी आपण आपल्या लर्निंग स्टेजमध्ये शिकत बऱ्याचशा गोष्टी रेकॉर्ड करतो आणि ते अपलोड करतो. तर ते पेरणीचं असेल, आपल्या देशी गाईंचं दूध काढणं असेल, बाकी बरेचसे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहेत. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते व्हिडिओ पाहिले नसतील तर आपल्या चॅनलवरती आहेत, अवश्य जाऊन पाहू शकता. तर बघू शकता ही लेबर अशा पद्धतीने सकाळी गाडी घेऊन येतात आणि येताना सोबत त्यांचं जेवण असतं, जे की ते सोबत आणतात आणि लंच टाईमला ते करून घेतात. साधारणतः दुपारी 2 वाजता त्यांची सुट्टी होती, 1 तास सुट्टी असते. आणि इकडे तुम्हाला डिफरन्स जाणवत असेल, समोर तुम्हाला लेबर बसलेलं दिसते, ते काम करते सध्या, जे की त्यांचा ब्रेक संपलेला आहे आता. आणि तुम्हाला डिफरन्स जाणवत असेल, इथं क्लिअरली विजिबल आहे डिफरन्स. इकडं खुरपलं नाही अजून आपण आणि इकडं खुरपलेलं आहे, जे की फक्त आता इथं कांदा शिल्लक आहे आणि इकडं कांदा प्लस गवत आहे. ते आता तिकडून तसंच उलटं फिरत हे प्लॉट क्लिअर करतील आणि त्याच्यानंतर जो आपला दुसरा प्लॉट आहे त्याच्यामध्ये जातील, कारण की इकडं बघू शकताय. आणि आता कांदा पण दिसतो व्यवस्थित, जो की लहान असल्यामुळे एकदम विरळ वाटतोय, पण चांगला आहे तो. जास्त दाट पण नाही आहे आणि जास्त पातळ पण नाही आहे, आहेत मीडियममध्ये आणि चांगल्या पद्धतीने येतोय, जो की लहान असल्यामुळे अजून तुम्हाला क्लिअरली दिसत नसणार आहे. पण जसा मोठा होईल त्याची साईज वाढेल तसा आपल्याला तो चांगला दिसतो. आणि इकडं खुरपायचं राहिले ते घेतील खुरपून. आणि हे पूर्णपणे आपण इकडं ऊस करणार आहे, त्यासाठी रानं सध्या उन्हामध्ये तळतायत आणि ते उन्हामध्ये तळणं चांगलं असतं. त्यासाठी आपण हे असे नांगरून रोटरून तयार केलेले आहेत. आता फक्त ड्रिपची व्यवस्था त्याला करायची आहे, कारण की आपण ड्रिपवरती करणार आहे. आणि ऊसामध्ये कोणतं आंतरपीक घेणं चांगलं आहे हे जर तुम्हाला माहीत असेल तर सांगा, कारण की आता आपण डिसेंबर चालू आहे, साधारणतः जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आपली लागण होईल. तर त्याच्यानुसार कोणतं पीक घेतलं जाऊ शकतं हे जर तुम्हाला माहिती असेल तर अवश्य तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण की 1 वर्षभर लागतं ऊसाचं पीक यायला. त्याच्यामध्ये आपल्याला एखादं पीक निघलं तर तेवढं चांगलं होईल, त्याच्यासाठी आपण विचार करतोय. तर माहिती असेल तर तुम्ही अवश्य सांगा. तर आज सकाळपासून अचानक ढगाळ वातावरण झालेलं आहे, जे की हवामान खात्याने इशारा दिला होता, पण हे जास्तच आलेलं आहे. आवाज सकाळी थोडंफार पाऊस पडून पण गेलेला आहे, जे की एकदम बारीक होता. आणि आता पण तुम्ही बघू शकता आभाळ आहे वरती, जे की यायला नको आहे, कारण की लगेच बागेवरती आपल्याला स्प्रे घ्यावं लागतात, कारण की लहान मुलासारख्याला सांभाळावं लागतं. जसं आभाळी वातावरण झालं, पावसाळी झालं तर लगेच त्याच्यावरची रोगराईचं प्रमाण वाढतं, त्याच्यामुळं फवारणी लगेच करून घ्यावं लागते. ते आल्यानंतर धावण्याचा प्रभाव तो जास्त होतो, तो येऊ नये म्हणून आपल्याला ते रेग्युलर स्प्रे ठेवावं लागतात, जे की शेड्यूल प्रमाणे त्याचे स्प्रे असतात. पण असं आभाळी वातावरण झालं तर ते आपल्याला थोडं एक्स्ट्रा करावं लागतं. त्यामुळं जेवढं क्लिअर ॲटमॉस्फिअर राहील तेवढं आपल्या ह्या द्राक्षाच्या बागेसाठी चांगलं असतं. आणि साधारणतः ह्या प्लॉटला 46 दिवस झाले असतील, जे की पहिला प्लॉट आहे त्याला आपला साधारण 56-57 दिवस आहे आजचा. आपल्या वॉटर स्टोरेज जे आहे, वॉटर टँक, त्याच्यावरती आलो आहे, कारण की मध्ये बरेच दिवस मोटर खराब झाल्यामुळे ते बंद होते. आता ते व्यवस्थित केलेले आहे आणि कंटिन्यू पाणी भरण्यासाठी चालू आहे. आता वॉटर लेवल पण इन्क्रीज होते, जे की खूप डिक्रीज झाली होती आणि खूप खाली गेली होती. तर आता हळूहळू ते फिलअप होईल. साधारणतः खूप वेळ लागेल, कारण की एकच मोटर चालू आहे आपली आणि एका पाईपलाईनतूनच हे पाणी येतं, त्याच्यामुळं टाईम टेकिंग प्रोसेस आहे. जर आपण नदीवरचं ते चालू केलं तर हे फास्टमध्ये भरतं, पण सध्या एवढी नीट नसल्यामुळं आपण ते
विहिरीवरती भाग होतोय. नदीला पाणी आहे पण ते थोडंसं त्याला जास्त काम आहे त्याच्यामुळे आपण ते बाजूला ठेवलेलं आहे आणि विहिरीवर सुद्धा आपण यूज करतो आहे. आणि विहिरीला पाणी असल्यामुळं बाकी आपल्याला जास्त काही नदीवर जावं लागत नाही. आणि इथून जो व्ह्यू येतो ना खरंच काही एकदम भारी येतो. पूर्णपणे आपल्याला बाग दिसते आणि बाकी तिकडं काम करतात लेबर ते पण दिसतात. आणि हे आबाळ बघू शकता तुम्ही. आय होप की लवकर वातावरण क्लिअर होईल कारण की बागवरती रोगराईचं प्रमाण वाढतं ह्याच्यामुळं. इकडे बघू शकताय जनावरांचा गोठा रिकामा आहे जे की त्यांचं रुटीन असतं रोजचं. ते न चुकता ते फॉलो करतात. दिवसभर चरायला जातात, चरून आल्यानंतर रात्री दूध काढतात, मग रात्रभर रेस्ट, त्यानंतर सकाळी दूध काढलं की थोड्या रेस्ट असते, नंतर मग 10-11 वाजता त्यांना सोडलं जातं. त्याच्यानं काय होतं त्यांचं जी तब्येत आहे ते चांगली राहते, दुधाचं क्वालिटी आहे ते चांगली राहते कारण की वेगवेगळ्या प्रकारचा चारा त्यांच्या पोटामध्ये जातो. त्याच्यामुळं असं फिरवणं चांगलं असतं. पण आता पावसाळा संपल्यामुळे जो हिरवा चारा आहे तो पण संपलेला आहे. साधारणतः अजून 1 महिनाभर हे चालेल, त्याच्यानंतर मोकळं सोडणं बंद होईल. आणि इकडे बघू शकता हे आपले खताची रूम होती जे की आता टोटली साफ केलेली आहे. आणि जो कचरा होता तो इकडे बाहेर काढलेला आहे जे की हे खतच आहे पण आपल्याला ते सॉर्ट आउट करायचं आहे. जे की चांगलं आहे, जे एक्सपायर झालेलं आहे ते आपल्याला बाजूला काढायचं आहे. आणि मग जे आपलं चांगलं नवीन खत होतं ते आपण इथं लावून घेतलेलं आहे. बाकी इकडं बघू शकताय पूर्ण जे आपल्याला कांदा असेल, द्राक्ष, सीताफळ, आंबा यांना जे बेसिक लागतात ते सर्व आपण इथं स्टोअर करतो. हे गाईस, तर हा व्हिडिओ इथेच एंड करूया. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. तर ऊस लागवडीवरचा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत आहे जसं की आपल्या शेतामध्ये आपण चालू करणार. तर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि या जर्नीमध्ये सहभागी व्हा. तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.